नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एम-पी-एस-सी लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 26 नोव्हेंबर 2025. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. 26 नोव्हेंबर हा दिवस संपूर्ण भारतभरामध्ये संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. त्यामुळे आज आपण त्याबद्दल देखील माहिती पाहणार आहोत. आणि चालू घडामोडींमध्ये सर्वप्रथम महिला कबड्डी विश्वचषक 2025 कुठे पार पडलेला आहे आणि यातील विजेता संघ कोण ठरलेला आहे हे पाहणार आहोत. संविधान 131 सुधारणा विधेयक 2025 याबद्दल माहिती पाहणार आहोत. कॉप 31 ही परिषद 2026 मध्ये कोणत्या देशामध्ये होणार आहे याबद्दल देखील माहिती पाहणार आहोत. त्यामुळे या संपूर्ण महत्त्वपूर्ण चालू घडामोडी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. सुरू करूयात कालच्या एका प्रश्नाने. काल व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता. दुबई एअर शो अपघातामध्ये शौर्यपूर्ण बलिदान देणारे पायलट कोण आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, नमांश स्याल. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहितच आहे की नुकतेच भारतासाठी अतिशय दुःखद अशी घटना दुबई एअर शो मध्ये घडलेली आहे आणि यामध्ये शौर्यपूर्ण बलिदान हे नमांश स्याल यांनी दिलेलं आहे. आपल्याला परीक्षेमध्ये ते कोणते विमान चालवत होते आणि त्यातील पायलट कोण होते अशा पद्धतीचा प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. त्यामुळे या दोन्ही गोष्टी आपण कालच्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी डिस्कस केलेल्या आहेत. कालचा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे, तो तुम्ही अवश्य पहा. आता आपण आजच्या दिनविशेषला सुरुवात करूया. आता सांगितल्याप्रमाणे 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून संपूर्ण भारतभरामध्ये साजरा केला जातो. याचं कारण म्हणजे 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी भारतीय राज्यघटनेचा स्वीकार पहिल्यांदा करण्यात आला होता. 2008 मध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये संविधान दिन म्हणून पहिल्यांदा साजरा केला आणि त्यानंतर 2015 पासून भारत सरकारने 2015 मध्ये या दिवसाला अधिकृतपणे संविधान दिन म्हणून घोषित केले आणि 2015 पासून दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो. 26 नोव्हेंबर 1921 वर्गीस कुरियन यांची आज जयंती. भारतीय दुग्धोत्पादनातील धवल क्रांतीचे जनक, अमूलचे संस्थापक, राष्ट्रीय दुग्धोद्योग विकास महामंडळाचे म्हणजे NDDB या महामंडळाचे संस्थापक अध्यक्ष म्हणून वर्गीस कुरियन यांनी काम केलेले होते. आणि त्यांच्या जयंतीनिमित्त आजचा दिवस हा राष्ट्रीय दुग्ध दिन म्हणून देखील साजरा केला जातो. 26 नोव्हेंबर 2008 मुंबईमध्ये याच्याच दिवशी मोठा दहशतवादी हल्ला झाला होता. याच दिवशी पाकिस्तान पुरस्कृत लष्कर-ए-तैयबा या अतिरेक्यांनी मुंबईमध्ये मोठा दहशतवादी हल्ला केला होता. या घटनेला 26/11 म्हणून ओळखले जाते आणि त्यात अनेक जणांचा बळी देखील गेलेला होता. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे. संविधान दिन आहे, वर्गीस कुरियन यांची जयंती आहे आणि 26/11चा हल्ल्याला आता काही वर्ष पूर्ण देखील झालेले आहेत. आता आपण आपल्या आजच्या चालू घडामोडींना प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये पाहण्यास सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला. संविधान 131वी सुधारणा विधेयक 2025 संदर्भात खालीलपैकी योग्य विधान कोणते? ते यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1, चंदीगडला केंद्रशासित प्रदेशांच्या यादीतून हटवणे. पर्याय क्रमांक 2, चंदीगडला संविधानाच्या कलम 240 अंतर्गत आणणे. पर्याय क्रमांक 3, चंदीगडला स्वतंत्र राज्याचा दर्जा देणे. आणि पर्याय क्रमांक 4, दिल्लीप्रमाणे विधानसभा स्थापन करणे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, चंदीगडला संविधानाच्या कलम 240 अंतर्गत आणणे. तर विद्यार्थी मित्रांनो, नुकतीच 131वी सुधारणा विधेयक 2025 हे सादर करण्याबद्दल चर्चा सुरू आहे. याबद्दल आता आपण थोडक्यात माहिती पाहू. भारत सरकार सादर करण्याच्या तयारीत आहे, ज्यामध्ये चंदीगड केंद्रशासित प्रदेशाला संविधानाच्या कलम 240 अंतर्गत आणण्याचा प्रयत्न केला जाईल. कलम 240 काय आहे याबद्दल माहिती पाहू. कलम 240 भारताच्या राष्ट्रपतींना काही केंद्रशासित प्रदेशांच्या शांतता, प्रगती आणि सुशासनासाठी नियम बनवण्याचा अधिकार देते. केंद्रशासित प्रदेशांनी प्रशासक चौकट हे विधानसभा नसलेल्या केंद्रशासित प्रदेशांसाठी उपलब्ध असलेल्या प्रशासन यंत्रणेवर प्रकाश टाकते. तसेच संघराज्य सुधारणा यामध्ये हे भारताच्या शासन रचनेतील संघराज्यवाद आणि विकेंद्रीकरणावरील व्यापक चर्चेमध्ये योगदान देते. त्यामुळे कलम 240 हे आपल्या केंद्रशासित प्रदेशाशी निगडित असे आर्टिकल आहे आणि यासाठीच 131वी सुधारणा विधेयक आता मांडली जाणार आहे. आपल्याला पॉलिटी या घटकामध्ये या घटकावर 100% प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 2, महिला कबड्डी विश्वचषक 2025 कुठे पार पडलेला आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1, श्रीलंका. पर्याय क्रमांक 2, नेपाळ. पर्याय क्रमांक 3, भारत. आणि पर्याय क्रमांक 4, बांगलादेश. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, बांगलादेश. तर नुकताच कबड्डी विश्वचषक हा पार पडलेला आहे आणि यामध्ये देखील भारताला जेतेपद मिळालेले आहे. भारतीय महिला कबड्डी संघाने दर्जेदार कामगिरी करताना सलग दुसऱ्यांदा विश्वचषक स्पर्धेचे जेतेपद पटकावलेले आहे.
बांगलादेशमध्ये झालेल्या या स्पर्धेमध्ये अंतिम सामन्यात सोमवारी भारताने चायनीज तैपेईवर 35-28 असा विजय मिळवला. यामुळे महिलांच्या क्रीडा स्पर्धांतील भारताचे वर्चस्व हे आता पुन्हा एकदा अधोरेखित झालेले आहे. नोव्हेंबर महिन्यातच महिला एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धा तसेच अंध खेळाडूंच्या महिला 2020 विश्वचषक स्पर्धेमध्ये भारतीय संघ विजेता ठरला होता आणि या पाठोपाठ आता कबड्डी विश्वचषकामध्ये देखील महिलांच्या कबड्डी विश्वचषकामध्ये भारताला जेतेपद पटकावलेलं आहे आणि ही भारतासाठी नक्कीच गौरवपूर्ण कामगिरी आहे. प्रश्न क्रमांक 3. COP31 परिषद 2026 मध्ये कोणत्या देशामध्ये होणार आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 ऑस्ट्रेलिया, पर्याय क्रमांक 2 तुर्की, पर्याय क्रमांक 3 ब्राझील आणि पर्याय क्रमांक 4 दक्षिण आफ्रिका. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तुर्की. तर विद्यार्थी मित्रांनो, नुकतेच आपण काही दिवसांपूर्वी COP30 या परिषदेबद्दल माहिती पाहिली होती. तर आता COP31 चे जे काही स्थान आहे हे आता जाहीर झालेले आहे. COP31 परिषद ही तुर्की या देशातील अंताल्या या शहरामध्ये पार पडणार आहे. ही परिषद 2026 मध्ये होणार आहे. सुरुवातीला ऑस्ट्रेलियाने पॅसिफिक राष्ट्रांसह या परिषदेचे आयोजन करण्याची बोली लावली होती, परंतु तुर्कीसोबत झालेल्या करारानंतर ऑस्ट्रेलियाने यामधून माघार घेतली. या करारानुसार तुर्की मुख्य परिषदेचे म्हणजेच COP31 चे आयोजन करेल आणि अध्यक्षपद भूषवेल. ऑस्ट्रेलिया वाटाघाटींसाठी अध्यक्ष म्हणून काम करेल आणि पॅसिफिक बेटांच्या देशामध्ये होणाऱ्या प्री कॉप बैठकीचे आयोजन करण्यास पाठिंबा देईल. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला COP31 तर महत्वाची आहेच आहे, परंतु या अगोदर झालेल्या COP देखील माहिती असणं आवश्यक आहे, ज्या जोड्या लावायला आपल्याला वेगवेगळ्या परीक्षामध्ये विचारल्या जाऊ शकतात. तर आता COP27 जी 2022 मध्ये झाली होती, ही शर्म अल शेख इजिप्त या ठिकाणी झाली होती. COP28 2023 ची ही दुबई संयुक्त अरब अमिरात या ठिकाणी झाली होती. COP29 2024 बाकू अझरबैजान या ठिकाणी झाली होती आणि COP30 2025 ची बेलेम ब्राझील या ठिकाणी झाली होती आणि आता COP31 ही परिषद तुर्कीमध्ये पार पडणार आहे. प्रश्न क्रमांक 4. नाल्साचे नवीन कार्यकारी अध्यक्ष कोण नियुक्त झाले आहेत? तर यासाठीचे पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 न्यायमूर्ती सूर्यकांत, पर्याय क्रमांक 2 न्यायमूर्ती DY चंद्रचूड, पर्याय क्रमांक 3 न्यायमूर्ती विक्रमनाथ आणि पर्याय क्रमांक 4 न्यायमूर्ती संजय कौल. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 न्यायमूर्ती विक्रमनाथ. तर आता नाल्साचे नवीन कार्यकारी अध्यक्ष झालेले आहेत न्यायमूर्ती विक्रमनाथ. न्यायमूर्ती विक्रमनाथ यांची राष्ट्रीय कायदेशीर सेवा प्राधिकरणाचे म्हणजेच नाल्साचे नवीन कार्यकारी अध्यक्ष पदी नियुक्त करण्यात आलेले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांची ही नियुक्ती केलेली आहे. यापूर्वी न्यायमूर्ती सूर्यकांत हे या पदावर होते, परंतु आता न्यायमूर्ती विक्रमनाथ यांनी हा पदभार स्वीकारलेला आहे. कारण आपल्याला माहितच आहे, कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं आहे की न्यायमूर्ती सूर्यकांत आता हे भारताचे नवीन 53वे चीफ जस्टिस ऑफ इंडिया झालेले आहेत. त्यामुळे आता नाल्साच्या अध्यक्षपदी आता विक्रमनाथ यांची निवड झालेली आहे. नवीन कार्यकारी अध्यक्ष न्यायमूर्ती विक्रमनाथ. नियुक्ती करणारे लक्षात ठेवा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि माजी कार्यकारी अध्यक्ष होते न्यायमूर्ती सूर्यकांत. प्रश्न क्रमांक 5. INS माहे ही कोणत्या प्रकारची नौका आहे? तर पर्याय क्रमांक आहेत: पर्याय क्रमांक 1 पाणबुडी विरोधी युद्ध नौका, पर्याय क्रमांक 2 क्षेपणास्त्र वाहक जहाज, पर्याय क्रमांक 3 विमानवाहू जहाज आणि पर्याय क्रमांक 4 प्रादेशिक गस्त जहाज. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पाणबुडी विरोधी युद्ध नौका. तर विद्यार्थी मित्रांनो, INS माहे ही सध्या चर्चेमध्ये असलेली नौका आहे. आपल्याला याबद्दलची माहिती असणं आवश्यक आहे. आता याबद्दल थोडक्यात माहिती पाहू. भारतीय नौदलाच्या ताफ्यात INS माहे या अत्याधुनिक पाणबुडी विरोधी युद्धनौकेचा समावेश करण्यात आलेला आहे. यामुळे आता किनारी सुरक्षा अधिक मजबूत होणार आहे. माहे वर्गातील ही पहिली युद्धनौका असून या समारंभाला लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. लष्कर प्रमुख म्हणून एखाद्या नौकेच्या ताफ्यात समावेशावेळी प्रमुख पाहुणे हजर राहण्याची ही पहिलीच वेळ होती. पुन्हा एकदा सांगतो, INS माहे याचं कमिशनिंग दिनांक आहे 24 नोव्हेंबर 2025. या दिवशी ही कमिशन म्हणजेच आपल्या भारतीय नौदलामध्ये सामील झालेली आहे. याचं ठिकाण होतं मुंबईतील नौदल डॉकयार्ड. माहे क्लास अँटी सबमरीन वॉरफेअर शॉलो वॉटरक्राफ्टची ही पहिली जहाज आहे. या जहाजाचे नाव जे माहे हे ठेवले आहे हे मालाबार किनारपट्टीवरील ऐतिहासिक माहे या शहरानुसार ठेवण्यात आलेले आहे. 80% पेक्षा जास्त यामध्ये स्वदेशी घटक आहेत. या जहाजाची लांबी 78 मीटर आणि वजन सुमारे 1100 टन आहे. INS माहे हे पाणबुडी धोके शोधण्यासाठी
निष्प्रभ करण्यासाठी प्रगत सेन्सर्स आणि शस्त्रास्त्रांनी सुसज्ज आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, INS माहे आता भारतीय नौदलामध्ये ही नवीन ताकद आता उभा राहिलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. अतिशय महत्त्वपूर्ण आजच्या चालू घडामोडी होत्या आणि याच महत्त्वपूर्ण चालू घडामोडीवर आधारित मी आता एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. न्यायमूर्ती विक्रमनाथ यांच्या आधी नालसाचे कार्यकारी अध्यक्ष कोण होते? तर यासाठीचे पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 न्यायमूर्ती सूर्यकांत, पर्याय क्रमांक 2 न्यायमूर्ती DY चंद्रचूड, पर्याय क्रमांक 3 न्यायमूर्ती विक्रमनाथ आणि पर्याय क्रमांक 4 न्यायमूर्ती संजय कौल. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्वांनी आता या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील, त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपली MPC लायब्ररी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.